मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला आज गोष्ट सांगणार आहे चप्पलची. तर मित्रांनो, ही पहा, ही चप्पल दिसते का? ही चप्पल मला कधी मिळाली? 8वीला गेल्यानंतर. 8वीपर्यंत चप्पल नव्हती पायामध्ये. तर या गरीब परिस्थितीमुळे कुठं चप्पल घेणं होत नव्हतं. गावात होते 7वीपर्यंत शाळा. जवळ शाळा असल्यामुळे पायात चप्पल नसली तरी चालत होतं. पण नंतर वडीला गेल्यानंतर लांब जावं लागायचं पायंदळी. आमची शाळा होती पहिले जालना रोडला. तर पाय रस्ते खराब व्हायचा, पाय पळायचे. तर ते 8वीला गेल्यानंतर चप्पल पहिले मी वापरली, पण ती पण सापडलेली होती. तिचे खालून जे गुंडी असते पाय सेल्फरची गुंडी, ती तुटलेली होती. त्या गुंडीला एक बारीक हे काटा लावून ते चप्पल वापरले मी. तर हे पण असे घासलेले होते चप्पल, पूर्ण खाली मध्ये पूर्ण खड्डे पडलेले होते. हे अशी चप्पल पहिले वापरत होते. पहिली चप्पल अशी वापरली सापडलेली. त्याला खालून तळवे तिचे घासलेले होते सगळे. काय करणार, गरीब परिस्थिती होती, पायात चप्पल नसायची. मग ते सेल्फर चप्पल होते, तर ती सापडलेली चप्पल वापरली आपण मित्रांनो. नंतर मग जेव्हा सुट्ट्या लागल्या 8वीला असताना हिवाळ्याच्या, मग हिवाळ्यामध्ये मी कामाला गेलो मोसंब्या तोडायला 1 हप्ताभर. मोसंब्याचे तोडण्याचे जे पैसे आले त्याच्यामध्ये मग मी एक चप्पल घेतली होती, नवीन स्लीपर चप्पल. तर खूप बिकट परिस्थिती होती पहिले. चपला नसायच्या वापरायला, कपडे नसायचे. शाळेचा ड्रेस असतो ते नसायचं, सर मारायचे, कपडे का नाही घालत. आता जे होते जुने पुराणे कोणाचे तरी घेतलेले ते घालायचे, तेच घालून जायचं शाळेमध्ये. सरला काय माहिती परिस्थिती अशी आहे, गरीब आहे. सरलाही सांगू शकलो नाही की गरीब परिस्थिती असल्यामुळं काय कपडे घेता येत नाही. आणि मग त्याच्यामुळे शाळाही सोडावी लागली. मी 8वी पास झालो आणि शाळा सोडून काय नाही. तर मित्रांनो, माझं शिक्षण 8वीपर्यंत झाले. 8वी पास. गरीब परिस्थितीमुळे पुढे शिकता आलं नाही. तर ते चप्पलबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार होतो मी. पहिली चप्पल मला कधी मिळाली घालायला, हे चप्पल पाहून मला आठवण आले. अशीच घासलेली होती चप्पल, ती पहिली चप्पल दिसते का? स्लीपर चप्पलच वापरायचो पहिले. तर असा हा प्रवास आहे चप्पलचा. कसा वाटला माझा चप्पलचा प्रवास, कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.
तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.